आज मी उमेदवारी अर्ज यासाठी दाखल केला आहे की प्रभाग क्रमांक 22 मध्ये की जो काळेवाडीचा विकास थांबला आहे, जी कामं झालेली नाही लोकांची, ती कामं करण्यासाठी मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. विकास प्रभागातील विकासाची काय सांगितलं? या नंतर म्हणजे फॉर्म भरलेला तर आहेच मी आणि निवडूनही येणार आहे. तर विकासाची कामं म्हणजे सर्वप्रथम पाण्याचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे काळेवाडीमध्ये, की दिवसाआड पाणी आहे, ते पण पाणी मिळत नाही लोकांना. 1-1, 2-2 तासच पाणी असतं. रस्त्यांची भयंकर समस्या आहे. खड्डे म्हणजे कुठंच काँक्रिटिंग तर नाहीच आहे, पण जे डांबरीकरण झालेलं आहे ते पण निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. त्याचबरोबर जे ड्रेनेजची जी कामं केलेली आहेत, ती पण इतके त्यांनी साईज छोट्या टाकलेल्या आहे की ड्रेनेजचं पण गल्लोगल्लीत गेल्यानंतर सगळं पाणीच बाहेर येत असतं. अनेक समस्या म्हणजे वार्डामध्ये अनेक समस्या आहे. त्या समस्यांचं निराकरण करायचं आहे. त्याचप्रमाणे महिलांना सुरक्षा नाहीये, की जेणेकरून रात्रीची एखादी महिला घरी येत असेल किंवा जॉब करून घरी येत असेल, गावावरून घरी येत असेल, तर तिला सेफ घरी कशी जाईल यासाठी मी सतत प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे पाणी रोजच्या रोज कसं येईल, त्या आपल्या प्रभागामध्ये मोठं कमीत कमी 20,00,000 लिटरची टाकी आपल्याला तिथं कशी आणता येईल प्रभागामध्ये, यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे प्रभागामध्ये ज्या महिलांना स्वच्छतागृह नाहीये की आणि आपल्या काळेवाडीमध्ये म्हणजे मार्केटिंग जास्त आहे, म्हणजे साडी असेल किंवा काय म्हणजे शॉपिंग एरिया जास्त आहे महिलांचा, तर तिथं कुठेही स्वच्छतागृह नाहीये. तर ते स्वच्छतागृह आपण 4-5 ठिकाणी तरी देणार आहोत. तर माझं हे विजन आहे. आणि त्याचप्रमाणे मुलांना खेळायला ग्राउंड नाहीये, तर ते ग्राउंड सुद्धा आपण मी माझ्या माध्यमातून पाठपुरावा करून ते ग्राउंड मुलांना खेळण्यासाठी त्याचप्रमाणे अजून आपल्या प्रभागामध्ये महाराजांचं फक्त नाव दिलंय चौकाला, तिथं महाराजांचा, छत्रपती महाराजांचा पुतळा अजून उभारण्यात आलेला नाही. की प्रेरणादायी आपण काहीतरी केलं पाहिजे, की आता महाराजांचा पुतळा बघितल्यानंतर चेतना जागृत होते. तर ते काम आपण नवीन पिढीसाठी किंवा तरुण वर्गाला काहीतरी आपलं भविष्य किंवा पुढील वाटचालीसाठी चेतना मिळाल्या पाहिजे, असं काही कार्य मी माझ्या प्रभागामध्ये करणार आहे.